बाबा, मला जाता जाता वाड्याच्या रस्त्यावर सोडता का? वाड्यात जरा जाऊन येईन म्हणजे. चालेल, मी पण येऊ का? नाही नको, माझा प्रश्न मीच सोडू. झालं का? आता प्रश्न फक्त तुझाच झाला का लगेच? नाही नाही, तसं नाही बाबा. गोदाक्कांकडे जरा एक काम होतं, तेवढं करून येते. आणि तुम्हालाही ऑफिसला जायला उशीर नको. चालेल, चल. आई येते. येते. ठीक आहे. ओ थांबा थांबा. अंजली, ह्याला म्हणतात नशीब आणि मनची इच्छा बघ. मला सारखं मनाला वाटत होतं तू गाठ पडणार म्हणून, आणि तसंच झालं. लई बरं वाटलं बघ तुला भेटून मला. मलाही. आणि तुम्हाला कसं वाटलं? जरा डोळे बघू तुमचे, किती लाल होत आहेत ते बघू. चल की गोदक्का, उशीर व्हायला आपल्याला. मी तुम्हाला काहीतरी विचारलंय, राग येतो ना माझा? रागवा बघू. रानाचा राग रानाच्या मर्जीने येतोय आणि मर्जीने जातोय. तू चल की गोदक्का, माझं बोलणं अजून संपलं नाही. उशीर झाला आम्हाला. चल. अंजली तू बोल. माझ्या फोनचाही त्रास होतोय आता यांना. का नाही घेतलात? घेतलाय की, हे काय खिशातच आहे. फालतू जोक करू नका. माझ्याशी फोनवर का नाही बोललात? कधी केलता? वरडायचं म्हणून काय बी कारण काढू नका आणि रस्त्यात असलं काही करू नका. चार चांगली लोक ओळखतात मला. मग मला काय वाईट लोक ओळखतात? उगाच रात दाखवायचा आहे म्हणून फोन उचलायचा नाही असं करू नका. अगं नाही, राणा असं नाही करणार. असंच केलंय. अहो काय केलंय गोदक्का? ते मला बोलायचं म्हणून काय बी कारण काढतात. मला बोलायचं असेल ना तर थेट बोलीन मी. आता नाही का तुमची गाडी अडवली? अहो पण मला नाही बोलायचंय. अरे पर तू चल की. अरे राणा, मी काय म्हणते, नाही प्लीज, तुम्ही बळजबरी करू नका. यांना बोलायची इच्छा असेल तर स्वतःहूनच बोलतील. नाही आहे इच्छा मग. राणा. गोदक्का, तू आता गप्प बसती का? कायम यांच्या मनाला वाटते ते समजा खरं असते वय. उलट तुम्हीच तुमच्या मनाला वाटेल ते करताय. अगं नाही, तसं नाही. तसंच आहे. तसंच आहे मग. राणा. आता तू चलती का मी जाऊ? ते कोडं सुटायला पाहिजे का नकोय? नाही तर जा यांच्या बरोबर चालत, मी जातो. राणा, मी जाते. चला. थांबा, खाली उतरा. अरे या काय, या आमच्या वहिनी. ओळखत नाही सु यांना? नाही. कोण तुम्ही?
राहणार आहे काय ग त्यो? आज कसलं भारी दिसतोय ग. त्याचं लग्न झालंय ग, नाही तर मी शिट्टीच मारली असती बघ. त्या पोरींना कशा सेल्फी देतोय हिरो सारखा. किती दिवस अजून असं वागणार आहात? तोवर तुम्ही माझ्या मनासारखं वागत नाही तोवर मी तुमच्या संगत बोलणार नाही, का ओळख दाखवणार नाही. हो राणा भाऊजी, ते जाऊबाईंचा फोन आहे, तुमच्याशी काहीतरी बोलायचं म्हणायल्यात. नाही जाऊबाई, अहो राणा भाऊजी तुमच्या संगत बोलायला नाही म्हणायले. अंजू, चल जाऊया. अंजू, काय ग, रडायला काय झालं तुला? तुझ्या राणादानी रडवायचंच ठरवलंय मला. का? काय केलं त्यानं? सकाळी मी सॉरी म्हणायला फोन केला होता, तर फोनवर बोलले नाही. आणि आता गोदक्कांना खोटं सांगतायत की मी फोनच केला नव्हता. माझ्याशी बोलायचंच नाहीये यांना. अगं, मग एकदा नीट समजावून सांग त्याला. तेच करायचं होतं, पण काय, भांडलीस नव्ह त्याच्याशी? अशी कशी आहेस ग तू अंजू? भांडणं मिटवायचं सोडून तुम्ही दोघं बी वाढवत बसलायसा बघा. अगं तेच करायचं होतं मला, पण मी यांच्याशी बोलायला गेले ना की हे काहीतरी वेगळंच बोलतात आणि मग मी भांडायला लागते. भांडत नाहीस तू, आपल्या माणसावर आपला अधिकार दाखवतीस. असंच बोलली होतीस नव काल मला? हो, मी माझ्या हक्काचा अधिकार दाखवते, पण यांना कळतच नाही ते कधी. नेहमी वेगळाच अर्थ काढतात आणि मग मला असं रडायला येतं. रेणू, प्लीज तू यांच्याशी एकदा बोलशील का? प्लीज, एकदा प्लीज. सगळं जरा जास्तच ताणलंय वाटतं. हा, हं? काही नाही, तू काही काळजी करू नको अंजली. शांत हो बघू आधी तू. हे बघ, आता एक काम कर, तू शाळेत जा आणि शांतपणे तुझा वर्ग घे. आणि हेड सरना सांग रेणूचा पाय मुरगळलाय, ती उशिराने येणार आहे म्हणावं शाळेत. हा, काही बी काळजी करू नको संजू, मी सगळं ठीक करीन बघ. हाच बघू आता जरा. आले. उगं लागलो त्या रेणूच्या नादाला. नाही ते डोसक्यात भरलं माझ्या, आणि नाही ते करून बसलोय. हे काय नवीन आहे आमच्यासाठी? आता काय करणार ते सांग. हे बघ राणा, मी तर म्हणतोय गप तू शिकायला तयार हो आणि समजा मिटवून टाक बघ. मी शिकणार नाही हे कसं समजावं अंजली बाईसने? अरे जे काय खरं असेल ते सांगून टाकी, क्या अडचण है उसमें? तुला नाही कळायचं ते सोड. मग तू बी विचार करायला दे सोडून आता. कसं सोडू? भर रस्त्यात अंजलीबाईं बरोबर भांडलो, गोदक्काला धड बोलू बी दिलं नाही. मला तर अंजलीबाईं पुढे जायची बी हिंमत होत नाही. कावले असणार रे माझ्यावर. गोदक्कानं तर पार चंपीच करायची ठेवली माझी. अरे लई ओरडली मला, बोलली 2 दिवसात अंजलीबाईंना घरला घेऊन आला नाही तर तुझ्या संकट बोलणार नाही. दाखवायचं राणाचा बाणा. बाणा म्हण बाणा. समजा नीट चाललं होतं तर तुला काय गरज होती राणाचा बाणा दाखवायची ना? अन का शायनिंग महाराज हाऊस आली होती ना तुला? आता बस बोंबलत. हे समजा त्या रेणूच्या शिकवणीमुळे झालंय. राणादा, अरे काय अक्कल बिक्कल हाय का नाही तुला? का काय झालंय? हा, आता करून सवरून विचार मला काय झालं म्हणून. अरे काय माणूस की काय म्हसनात गेली काय तुझी? काय झालं ते तरी सांग. आता भर रस्त्यात अंजली संग भांडलास नव तू? तिला नाही ते बोललास? अरे तू चांगला दिसायलायस म्हणून तुझ्या माग आली ती बोलायला, तर तिला ओळख बी दाखवणस तू.
अरे तुझ्या संकट बोलायला तिचं मन हुळहुळत आहे. तिला बोलायला बी नाही म्हणलास वैर तू. अरे असं कसं उलट्या काळजाचा झालायस राणादा? अगं पण हे समजा तू ते सांगितलं मला म्हणून काय तर- बी सांगू नकस. अरे बायको संग कसं वागायचं कळत नव्हतं तर लगीन कशाला केलंस तू? तू तुला मनात येईल तसं वागायलायस आणि ती तिकडे फिरतीये रस्त्यावर रडत. राणादा, अरे थोडी तरी माया दाखव की बिचारीवर. रडत होत्या. मग काय, तू असं मुर्दाडागत वागायलायस म्हणल्यावरती काय हसत बसणार आहे बाई ती? अरे बायको आहे रे ती तुझी, वैरीन नव. माहित आहे मला. माहितीये ना व? मग असं का वागायलास तिच्या संगट? राणादा, अरे लई ताणू नकस, मिटव की आता भांडण. होय अगं माझ्या मनात बी हे बघ, हे समजा अंजलीबाईंनी ताणलंय. मिटवायचं असेल तर त्यांचं त्यांनी बघावं. मी काय बोलणार नाही. का नाही बोलणार? तेवढं विचारू नकस. आणि हा, त्यासनी जाऊन ये बी सांग की मला शिकायला जमणार नाही. राणादा, अरे असं का वागायलास तू? यो या रानाचा बाण आहे असं समज. आणि इथनं पुढे मी माझ्या पद्धतीने समजा करणार आहे. ठीक आहे, तुला तर काय करायचं ते कर, पण तुझ्यामुळे परत जर माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात पाणी आलं किंवा तिचा चेहरा सुकलेला मला दिसला तर मी तुझी आयुष्यभराची वैरीण झाले असं समजायचं. राणा, तू तर पार सटकलेला दिसतोस गड्या. अरे कशाला ताण आलायस? अजून थोडं ताणणार मी. बरकत जे करणार या अंजलीबाईंच्या मनासारखं. मी लई ताप दिलाय ना हो त्यासनी, तर मी जे करणार त्यांना अंजलीबाई लई खुश होणार बघ. अरे मग हे उसरे नको क्यों नाही बोला तू? उगाच जीवाच्या पलीकडे आपल्यावर टिवटिव गाजून गेली नव्हती? अरे तिला सांगितलं असतं तर हौशेवसानं समजा अंजलीबाईंनी सांगितलं असतं तिनं. तिच्या पोटात काय राहतंय वय? होय. तर मी असं करणार आहे ज्यांना अंजलीबाईला खुश झाल्या पाहिजेत बघ. हे बाबा, क्या करने वाला है तू? या समजाची जिकडनं सुरुवात झाली आहे, ते करणार आहे मी. मतलब? अंजलीबाईंनी माझ्या हाताने पत्र लिहणार आहे मी. हं? अरे तापात पोट बुडतोस म्हणाला ताप बी नाही आहे. अरे तू कसं पत्र लिहिणार आहे आडाण्या? शिकायचं बिकायचं ठरवलंस का काय? अजिबात नाही. पण मी अंजलीबाईंनी पत्र लिहणार आहे, हे बी माझ्या स्वतःच्या हाताने. तू बघत नसतं, तुला कळेल. साहेबराव, काय कळते का तुला काय लिहायलोय मी? अरे तुला कसं कळणार? तू कुठे शाळेत गेलायस? तुला थोडी जमणार आहे. सुरुवात आपण अ पासून करणार. अर्धी वाटी काढणार, त्याच्या खाली लागून दुसरी अर्धी वाटी, त्याच्या मधून एक आडवी रेष, त्याला लागून एक उभी रेष,
हे बघ, य झाला अ. आता पुढं. बांगडी सारखा एक गोल काढायचा, त्याला जोडून एक उभी रेष काढायची आणि त्याचं पोट फोडायचं, त्याच्या वर एक आडवी रेष काढायची. हा, हे बघ, हे झाला ब. आता पुढं. हा, पुढं काय होतं? हा, क. अरे तुला बी येतं की. हे बघ, असंच माझ्या बरोबर शिकत राहिलास एक दिवस चांगला मास्तर होशील बघ. हा, पण ये मास्टर झालास की ते पोरांना टक्कर देत बसू नकस, प्रेमाने शिकव. अंजलीबाई शिकवत्यात अगदी तसं. अरे ठीक आहे बाबा, तुला हेडमास्टर बनवतो मग ते झालं. हेडमास्टर आता तरी सांगा की तुमच्या विद्यार्थ्याला अंजलीबाईसनी पत्र लिवायचंय रे. मला तर काहीच सूचना झालंय बघ. काय लिवायचं रे, सांग की. हा, तुम्ही माझ्यावर वरडावरडी करून घर सोडून गेलात, हे चांगलं नाही केलं. नाही नाही नाही, हे नको. आपल्याला भांडण मिटवायचं ना, वाढवायचं नाही आहे. मग हे नको. माफीनामा लिहून देऊया काय? नाही नको. नुसतं सॉरी बोलून बी भागणार नाही रे. मग काय करायचं? साहेबराव, अरे ती रेणू बोलली होती अंजलीबाईंनी माझ्यासाठी लय काय काय केले म्हणून. त्या समजाची यादी बनवून थँक्यू म्हणूया काय? नाही नको. अरे ती समधी यादी बनवत बसलो आणि लिवायला बसलो तर अंजलीबाई आणि मी दोघं बी मातर व्हायचो. नको रे बाबा. काय करायचं? अरे सांग की मर्दा, डोसकं चालू की जरा. आता तुला हेडमास्टर केलंय ना व. राणा, ए राणा. काय रे, काय करतोय? कुठं काय? काय नाही. काय नाही. बघूया.